प्रवरा नदीत बुडालेल्या दोघा युवकांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ पथकाचे जवान रेस्क्यू करीत असतानाच बचाव पथकातील बोट उलटून तिघांचा बुडून मृत्यू झालाय। इतर बेपत्ता असल्याने त्यांचे शोधकार्य सुरू आहे। या अपघातात धुळे एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा हे तिघे अधिकारी मृत्यू पावले। पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार कॉन्स्टेबल या दोघांना बाहेर काढण्यात यश आले। गणेश मधुकर देशमुख, वाघचौरे आणि अर्जुन रामदास जेडगुले हे मात्र अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे। पाण्यात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी जवान गेले होते, तेच बुडून मृत्यू पावल्याने पंचक्रोशीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, पुण्यात तरबेज असलेल्या जवानांना पाण्याबाहेर का येता आले नाही याबाबत प्राथमिक माहिती समोर आली आहे। नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी सकाळी 6 वाजता एसडीआरएफचे पथक आलेले होते व त्यांनी 6:30 वाजेच्या सुमारास शोध मोहीम सुरू केली होती। ते नदीत शोध घेत होते। एसडीआरएफ टीमच्या 2 बोटी होत्या व त्या तरुणांचा शोध घेत होत्या, पण दुर्दैवाने अचानक यातील एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडून ही बोट पलटी झाली। त्या दरम्यान दुसरी बोट पाण्यात चक्रा मारत होती व इकडे बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करत असताना जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वर येता येईना व दुसरी बोट तेथे मदतीसाठी जाण्याआधीच सगळे बुडाले असल्याची माहिती समोर येते।